नमस्कार. यूविन पोर्टलमध्ये वॅक्सिनेटर मॉड्यूलचा वापर करून आशा क्रिएशन कसे करायचे व लाभार्थ्यांचे प्री रजिस्ट्रेशन कसे करायचे हे आपण शिकलेलो आहोत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण RI सेशन यूविन पोर्टलमध्ये वॅक्सिनेटर मॉड्यूलमार्फत कसे राबवायचे हे शिकणार आहोत. तर सर्वप्रथम मी यूविनच्या लोगोवरती क्लिक करतो आणि माझा रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो की माझा यूजर ID आहे तो फीड करतो. त्यानंतर योग्य तो पासवर्ड टाईप करून मी लॉग इन करत आहे. लॉग इन केल्याबरोबर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसेल. ज्या कोल्ड चेन पॉईंट अंतर्गत मी काम करत आहे ॲज अ वॅक्सिनेटर त्या PHCची मी इथे निवड करत आहे. त्यानंतर त्या PHCच्या अंतर्गत ज्या सेशन साईटला वॅक्सिनेटरचे मॅपिंग झाले आहेत त्यांचे नाव इथे दिसून येत आहे. तर ज्या सेशन साईटवरती आपल्याला आज सेशन राबवायचे आहे त्या सेशनची आपण निवड करूया. ह्या उदाहरणामध्ये आपण आता रायगड सेशन साईट ह्या पर्यायाची निवड करत आहे. त्या सेशन साईटचे पर्याय निवडताच आपल्याला ह्या सत्रस्थळावर जेव्हा सेशन प्लॅन्ड आहेत ते आपल्याला त्याचा वेळापत्रक दिसत आहे. आपल्याला आता आजचे सेशन जे 3:40 व 6 वाजेच्या दरम्यान राबवायचे आहे त्याच्यावरती मी आता क्लिक करत आहे. क्लिक करताच उजव्या बाजूला आपल्याला स्टार्ट सेशन हे बटन दिसत आहे. त्याच्यावरती आपण क्लिक करूयात. ते मला कन्फर्मेशन विचारत आहे. मी येस ह्या बटनचा वापर करून कन्फर्मेशन देत आहे. कन्फर्मेशन दिल्यानंतर खाली आपल्याला एक मेसेज पाहू शकतो की सेशन सुरू करू शकता. आता आपल्याला कोविन पोर्टलप्रमाणेच यूविनमध्ये सुद्धा 3 टॅब दिसत आहेत. शेड्यूल्ड, व्हेरीफाईड व वॅक्सिनेटेड आणि एक अतिरिक्त टॅब रिजेक्टेड असं दिसत आहे. आपल्याला सर्वात वरती इथे स्लॉट्स किती उपलब्ध आहे हे दिसून येत आहे. 30 पैकी 28 स्लॉट उपलब्ध आहेत. कारण 2 लाभार्थ्यांनी ह्या सेशनमध्ये अपॉइंटमेंट घेऊन बुकिंग केलेले आहे. बेबी ऑफ दीप्ती व देविका यांचे नाव आपोआप शेड्यूल्ड यादीमध्ये दिसत आहेत कारण त्यांनी सेल्फ रजिस्ट्रेशन मॉड्यूलचा वापर करून ह्या सत्रस्थळावरचे अपॉइंटमेंट आजच्या तारखेचे घेतलेले आहे. तर आता सर्वप्रथम आपण वॅक्सिनेशन कसे करायचे हे जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण बेबी ऑफ दीप्ती ह्यांच्या नावावरती क्लिक करूयात. क्लिक करताच आपल्याला इथे पॅन कार्ड व त्यांचे फोटो ID नंबर दिसून येत आहे. हे ह्या बेबीचे पालकाचे पॅन कार्ड आहे. ज्या बेबीशी त्या पालकाला लिंक केले गेलेले आहे त्या पालकाचे. आता मी इथे शहानिशा करून कंटिन्यूवर क्लिक करत आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर इयर ऑफ बर्थ बेबीचे विचारले जात आहे. इयर ऑफ बर्थ योग्य तो फीड करणे गरजेचे आहे, अन्यथा व्हेरिफिकेशन पूर्ण होणार नाही. तर पालकाला मी बेबीचे इयर ऑफ बर्थ विचारून कंटिन्यू करत आहे. कंटिन्यू करताच मेंबर व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला पाहता येऊ शकतो. बेबीचे नाव, वय व फोटो ID व आईचे व वडिलांचे नाव आपल्याला इथे दिसतं आहे. आता मी कंटिन्यू ह्या बटनवर क्लिक करत आहे. कंटिन्यूवर क्लिक करताच मला इथे LGD विलेज हा पर्याय दिसत आहे व प्रिव्हियस वॅक्सिनेशन आणि करंट वॅक्सिनेशन असे 2 पर्याय इथे दिसत आहेत. वरती आपल्याला पाहता येत आहे की हा बेबी ऑफ दीप्ती एक मेल चाइल्ड आहे ज्याचे वय 1 महिना आणि 18 दिवस असे आहे व त्याची जन्मतारीख 15 जून 2023 अशी होती. आता प्रिव्हियस वॅक्सिनेशन टॅबचा वापर करून जे वॅक्सिन बाळाचे पूर्वी लागलेले आहेत आणि यूविन पोर्टलवर अपडेट झालेले नाहीत त्याची नोंदणी आपण प्रिव्हियस वॅक्सिनेशन मार्फत कॅप्चर करू शकतो. ते पिवळ्या रंगात आपल्याला दिसत आहे. आता आपल्याला इथे दिसत आहे की बाळाचे BCG, OPV0 व हेपॅटायटिस B बर्थ डोस हे ग्रेमध्ये दिसत आहेत कारण त्याचे हे वॅक्सिनेशन यूविन पोर्टलवर अगोदरच अपडेट करण्यात आलेले आहेत. आपण ग्राह्य धरूया की आता हे बाळ आपल्याकडे 1.5 महिन्याच्या किंवा 6 आठवड्याच्या वॅक्सिनेशन करता आलेले आहे. वॅक्सिनेशन अपडेट करण्यापूर्वी आपल्याला इथे LGD विलेज ह्या खालोखाल एक बॉक्स दिसत आहे. त्या पर्यायाचा वापर करून ज्या गावातून आज हे बाळ आपल्याकडे आलेले आहे त्या गावाची निवड इथे करायची आहे. आपल्याला त्याच गावांची नावे ह्या यादीमध्ये दिसतील.
जी गावे ह्या सत्रस्थळाच्या कार्यक्षेत्रात येतात व हे सत्रस्थळ बनवताना ह्या गावांचा मॅपिंग ह्या सत्रस्थळाबरोबर झालेले आहे. जर हे बाळ कोणत्याही गावामधून पर्याय दिलेल्या गावांमधून आलेले नसेल तर आपण निव्वळ टॅग टू सेशन साईट असे क्लिक करून वॅक्सिनेशन अपडेट करू शकतो. आपण ह्या उदाहरणामध्ये असे धरून चालूया की हे बाळ अलिबाग ह्या गावातून आलेले आहे. आता मी त्याचे करंट वॅक्सिनेशन अपडेट करण्याकरता जे वॅक्सिन पर्याय आहेत त्याच्या शेजारी एक दिलेला चौकोन आहे त्याच्यावरती क्लिक करत आहे. ओरल पोलिओ वॅक्सिन आज हे बाळ OPV 1 करता एलिजिबल आहे, रोटा 1 करता एलिजिबल आहे, फ्रॅक्शनल IPV करता FIPV 1 करता एलिजिबल आहे, PCV न्यूमोकोकल कॉन्जुगेट वॅक्सिन PCV 1 करता एलिजिबल आहे व पेंटावॅलंट पेंटा 1 करता एलिजिबल आहे. हे लक्षात असावे की चौकोनावरती क्लिक करून नंतर त्या गोलावरती चेकबॉक्सवर टिक करणे पण गरजेचे आहे. कारण आता 1.5 महिन्याचा 6 आठवड्याचा असल्याकारणाने फक्त OPV 1 व इतर 1 हे पर्याय दिसत आहेत. पण जेव्हा बाळाचे वय जास्त असेल 3.5 महिने अथवा 9 महिने इत्यादी तेव्हा आपल्याला त्या वयाला अनुषंगाने जे वॅक्सिन ड्यू असतील त्यांची यादी आपल्याला इथे पूर्णतः दिसणार आहे. तर अशा प्रकारे मी सेव्ह अँड कंटिन्यू करून प्रोसीड करत आहे, पुढे जात आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर ते मला एकदा परत माहिती तपासायला सांगत आहे. जर माहिती समाधानकारक भरले असल्यास मी वॅक्सिनेट मेंबर ह्या निळ्या बटनवर क्लिक करून पुढे जाऊ शकतो. अन्यथा जर काही चूक असेल किंवा मग लाभार्थ्याला काय कारणास्तव लस दिली गेली नाही, बाळाला चक्कर आली किंवा बाळाला ताप आहे, तर आपण रिजेक्ट मेंबर जो खाली दिसत आहे ह्याचा पर्यायाचा वापर करून लाभार्थ्याला लस दिली गेली नाही असे नोंद करू शकतो. आता ह्या उदाहरणामध्ये मी वॅक्सिनेट मेंबर ह्या पर्यायाचा निवड करत आहे कारण आपण बाळाला लस दिलेली आहे. वॅक्सिनेट मेंबर करत्या क्षणी आपल्याला वॅक्सिनेटेड सक्सेसफुली असा मेसेज पाहू शकतो. आता डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट ह्या पर्यायावर मी क्लिक करून बाळाचे MCP कार्ड सॉफ्ट कॉपी ह्या स्वरूपात पाहू शकतो. आपण इथे पाहू शकता की आजच्या तारखेला 3 ऑगस्टला OPV 1 पेंटा 1 व इतर ड्यू वॅक्सिन आपण दिलेले आहेत व पुढच्या 2.5 महिन्यात 31 ऑगस्टला बाळाचे OPV 2 पेंटा 2 RVV ड्यू असल्याचे आपल्याला इथे दिसून येत आहे. ठीक. त्याचप्रमाणे आता आपण पाहू शकता की बाळाचे नाव बेबी ऑफ दीप्ती हे वॅक्सिनेटेड ह्या यादीमध्ये गेलेले आहे. तर आता आपण पहिला सिनारिओ पाहिला ज्यामध्ये लाभार्थ्याचे रजिस्ट्रेशन आधीच झाले होते व त्यांनी अपॉइंटमेंट स्वतः घेऊन आपल्या सत्रस्थळावरती आले होते. आता दुसरा पर्याय पाहूया ज्यामध्ये लाभार्थ्याचे रजिस्ट्रेशन ह्यापूर्वी झालेले आहे व कोविड लस घेतल्या कारणाने त्यांचे कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाले असेल किंवा मग प्री रजिस्ट्रेशन झाले असेल. मग अशा लाभार्थ्यांनी ज्यांनी अपॉइंटमेंट घेतलेली नाही आहे पण त्यांचे रजिस्ट्रेशन मात्र झालेले आहे त्याकरता आपण लाभार्थ्यांचे नोंदणीकरण ह्या सेशनमध्ये कसे करायचे ते पाहूया. तर डाव्या कोपऱ्यावरती आपल्याला हे फिल्टरचं बटन दिसत आहे त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत. फिल्टरवर क्लिक करून आपण लाभार्थ्यांना त्यांचा मोबाईल नंबर अथवा रेफरन्स ID अथवा फोटो ID ह्याचा वापर करून आपण त्यांचा शोध घेऊ शकतो. तर मी आता मोबाईल नंबर हा पर्याय निवडत आहे आणि मोबाईल नंबर फीड करत आहे. अप्लायवर क्लिक करत आहे. तर ह्या नंबरनी जे लाभार्थी रजिस्टर्ड आहेत त्यांची नावं मला इथे दिसत आहेत. तर त्यापैकी आता उदाहरणार्थ मला ह्या मनीषा जे की एक इन्फंट आहे 1 वर्षापेक्षा खालील वयाचे मूल आहे त्याला आपल्याला ह्या सेशनमध्ये ॲड करायचं आहे. तर मी ह्या उजव्या बाजूला एक माणसाचं व अधिक चिन्ह दिसतं आहे त्याच्यावरती क्लिक करून त्यांना आपण आपल्या सेशनमध्ये ॲड केलेले आहे आणि त्यांचे नाव आपल्याला शेड्यूल्डच्या यादीमध्ये दिसू लागलेले आहे. बेनिफिशरी ॲलोकेटेड टू द सेशन असा तळाला मेसेज आपल्याला दिसू शकतो. तर आता वॅक्सिनेशन आपण त्याचप्रमाणे परत एकदा प्रक्रिया पाहूया. मनीषा यांच्या नावावर मी क्लिक केले
त्यानंतर त्यांचे फोटो आय डी NPR स्मार्ट कार्ड आहे, त्याचं व्हेरिफिकेशन पाहून कंटिन्यू करत आहे. कंटिन्यू केल्यानंतर त्यांचे इयर ऑफ बर्थ मी 2023 असे टाकत आहे. फादर्स नेम हे मॅन्डेटरी नाही आहे, आपण स्किप करू शकतो. आणि जर वडिलांचे नाव माहीत असेल तर तो पर्याय आपण इथे फीड करून कंटिन्यू करूयात. कंटिन्यू करून मेंबरचे व्हेरिफिकेशन हे यशस्वीरित्या झालेले आहे. आता मी परत कंटिन्यू करत आहे. तर आता लाभार्थ्याला BCG ड्यू आहे, कारण बाळाचा जन्म हा 17 जुलै 2023ला झालेला आहे. त्यामुळे हेपॅटायटिस Bची तारीख ही ओलांडून गेलेली आहे व PB0ची सुद्धा. आजच्या तारखेला बाळ केवळ हे BCG करता ड्यू आहे. हे बाळ आपण ग्राह्य धरूया की बामनवली गावातून आज आपल्याकडे आलेले आहे. ह्या गाव निवडण्याचं महत्त्व असं की भविष्यात जेव्हा हे बाळ 6 आठवड्याचं होईल तेव्हा बामनवली गावाच्या आशा ज्या आहेत त्यांच्या ड्यू लिस्टमध्ये ह्या बाळाचे नाव दिसू लागेल, जेणेकरून त्या आशांना ह्या बाळाचे मोबिलायझेशन व सत्रस्थळावर बोलवण्याचे काम सोपे होईल व आपल्याला आपल्या सत्रस्थळाच्या यादीमध्ये सुद्धा ह्या बाळाचे नाव ड्यू लिस्टमध्ये पाहता येईल. आता आपण लसीकरण कसे करणार? आपण ह्या चौकोनावर क्लिक केलेले आहे BCGच्या सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करत आहे व वॅक्सिनेट मेंबर करून मी बाळाचे वॅक्सिनेशन पूर्ण करत आहे. ठीक आहे. तर अक्नॉलेजमेंट आपण मागील बाळाप्रमाणे पाहू शकता, अन्यथा आपण क्लोज करून परत आपल्या होमपेजवर येऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला आता वॅक्सिनेटेडच्या यादीमध्ये मनीषा व बेबी ऑफ दीप्ती ह्या दोघांचे नाव दिसत आहे. आता जर आपल्याकडून काही चूक झाली व वॅक्सिनेशन चुकीचे अपडेट झाले एखाद्या बाळाचे किंवा लाभार्थ्याचे, तर आपल्याला एक संधी मिळते. त्या सत्र चालू असतानाच समजा बेबी ऑफ दीप्ती ह्या बाळाचे वॅक्सिनेशन करण्यामध्ये आपली काहीतरी चूक झाली, तर आपल्याला इथे एक दिसतं की एक अंडू नावाचे बटन आहे एक. त्याच्यावरती क्लिक करताच आपल्याला ते विचारते आर यू शुअर यू वॉन्ट टू अंडू वॅक्सिनेशन डिटेल्स ऑफ द सेशन. तर मग आपण यस हा पर्याय निवडला तर त्या बाळाचे नाव, त्या लाभार्थ्याचे नाव परत वॅक्सिनेटेडमधून निघून व्हेरीफाईडमध्ये आता नाव दिसत आहे बेबी ऑफ दीप्तीचे. आणि आपण आपली चूक दुरुस्त करून परत बेबी ऑफ दीप्तीचे वॅक्सिनेशन अपडेट करू शकतो. तर आपण आता 2 पर्याय पाहिलेले आहेत, ज्यामध्ये लाभार्थ्याचे रजिस्ट्रेशन झाले होते व अपॉइंटमेंट घेतली होती. दुसरा पर्याय होता की लाभार्थ्याचे रजिस्ट्रेशन झाले होते पण अपॉइंटमेंट मात्र घेतली नव्हती. आपण त्यांना त्यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून त्यांना शोधलं व सेशनमध्ये ॲड केलं व त्यांचे लसीकरण अपडेट केले. आपण जर चुकून लसीकरण चुकीचे अपडेट झाले असेल तर अंडू कसे करायचे व चूक दुरुस्त कशी करायची हे पण आपण पाहिलेलं आहे. आता आपण तिसरा सिनारिओ पाहूया, ज्यामध्ये लाभार्थ्याचे युविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालेलेच नाही आहे. आपले RI करता लाभार्थी लहान मुलं आहेत. लहान मुलांना कोविड लस लागली नव्हती, त्यामुळे कोणाचेही रजिस्ट्रेशन झालेले नाही आहे. पण बऱ्याचशा पालकांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे कारण त्यांना कोविड लस लागलेली असेल. त्यामुळे एखाद्या इन्फंट किंवा बच्चूचे रजिस्ट्रेशन करायचे असेल तर हे गरजेचे आहे की त्यांचे पालकांचे रजिस्ट्रेशन पूर्वी झालेले असले पाहिजे. तर आता आपण एक उदाहरण पाहूया ज्याच्यामध्ये पालकाचे रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि आपण त्याच्या बच्चूचे रजिस्ट्रेशन करणार आहोत. तर ते कसे करणार? तर आपल्याला खाली स्क्रीनवरती एक प्लसचे चिन्ह दिसत आहे. ह्या प्लसच्या चिन्हावर आपण क्लिक करून आपण त्या बच्चूला ॲड करणार आहोत. तर बच्चूला ॲड करण्याकरता आपण त्यांच्या पालकाचे रजिस्ट्रेशन झाले की नाही हे पाहूया. आपण त्यांचा मोबाईल नंबर विचारत आहोत. नंबर हा 2 वेळा फीड करायचा आहे. आपण बच्चूचे जन्म हा 2023चे आहे आणि त्याची जन्मतारीख असे ग्राह्य धरूया की 1 मेचे आहे. आता ह्या नंबरनी 3 पालक रजिस्टर्ड आहेत, रेश्मा, देविका व गौरव. आता हे बच्चू गौरवचे बच्चू आहे, तर गौरवबरोबर आपण त्यांना टॅग करूया. बच्चूचे नाव ऋत्वा आहे, फिमेल चाइल्ड आहे, ज्याचे बर्थ वेट 3 किलो असे होते. फादर्स नेम गौरव असे आहे. पॅन कार्ड आणि
त्याचा पॅन नंबर गौरवचा आधीच डिस्प्ले होत आहे. तर अशा प्रकारे गौरवला मॅप करून गौरव जे की पालक आहेत, आपण ऋत्वा या बालकाचे रजिस्ट्रेशन आता करत आहोत. सबमिट करताच आपण 5 सेकंड वाट पाहून OTP स्किप करू शकतो. ही तीच प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेने आपण बालकाचे प्री रजिस्ट्रेशन केले होते. तशाच प्रकारे ऑनसाईट रजिस्ट्रेशनसुद्धा करता येऊ शकते. आता आपण रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर आपल्याला दिसून येत आहे की ऋत्वाचे नाव सेशनमध्ये ॲड झालेले आहे. तर ऋत्वाचे लसीकरण आता आपण अपडेट करूया. त्यांच्या नावावर आपण क्लिक केलेले आहे. आपण व्हेरिफिकेशन गौरवचे ID पाहून पुढे सरकत आहोत. इयर ऑफ बर्थ आपण फीड करून कंटिन्यू करत आहोत. व्हेरिफिकेशन संपूर्ण झालेले आहे. आता आपल्याला बाळाचे लसीकरण स्टेटस अपडेट करायचे आहे. तर आता हे बाळ 3 महिने आणि 2 दिवसाचे आहे, कारण जन्म 1 मे 2023चा असा होता. तर आता आपण हे बाळ आपल्याकडे पहिल्यांदा येत आहे, त्यामुळे त्याचे जे ह्यापूर्वीचे लागलेले लस आहेत त्याची आपण माहिती अपडेट करून घेऊयात. तर BCG ह्यापूर्वीच लागलं होतं. ओरल पोलिओ वॅक्सिन OPV 0सुद्धा लागलं होतं. ठीक आहे. हेपेटायटिस B सुद्धा लागलं होतं. हे तिन्ही डोस बर्थ ॲट डिलिव्हरी पॉईंटला जिथे बाळाचा जन्म झाला होता तिथेच लागले असतील. आणि MCP कार्डचा वापर करून आपण ते डोसेस अपडेट करूयात. आता OPV 1 ह्या बाळाला लागला असेल, रोटा 1, फ्रॅक्शनल IPV 1, न्यूमोकोकल 1 आणि पेंटा 1. आता हे बाळ 2.5 महिन्याचे असताना सगळे जे डोसेस ड्यू आहेत ते आपल्याला आज द्यायचे आहेत. हे लक्षात घ्या की जेव्हा आपण बाळाचे प्रिव्हियस वॅक्सिनेशन अपडेट करत आहोत तेव्हा तारखा टाकणं अनिवार्य नाही आहे, गरजेचे नाही आहे. पण जे शेवटच्या विजिटला शेवटच्या दिवशी जेव्हा बाळाला जे वॅक्सिन लागलेले आहेत ते डेट मात्र अपडेट करणं अपेक्षित आहे, कारण त्या तारखानुसार ठरणार आहे की बाळ आजच्या डोस करता ड्यू झालेले आहे की नाही. त्यामुळे ह्या बाळाला आपण आता जे OPV 1 वगैरेचे जे तारीख आहे, ज्या तारखेला लागले असेल ती डेट अपडेट करूया. तर आपण ग्राह्य धरूया की हे 15 जूनला सगळे डोस बाळाला लागले होते. कॅलेंडरचा वापर सोपा आहे. त्या बॉक्सवर क्लिक करून कॅलेंडरवरती ह्या ॲरोचा वापर करून आपण महिने पुढे मागे करू शकतो व योग्य ती तारीख निवडू शकतो. तर अशा प्रकारे मी सर्व प्रिव्हियस हिस्ट्री, बाळाला जे बर्थ डोस व 1.5 महिन्याचे जे वॅक्सिन लागलेले आहेत ते अपडेट करत आहे. सेव्ह अँड कंटिन्यू करत आहे व सबमिट करत आहे. सबमिट केल्यानंतर आता मला बाळाला आज जे लसी लागणार आहेत, जे 2.5 महिन्याचे वॅक्सिन आहेत, ओव्हरड्यू आहेत, ते आपण अपडेट करणार आहोत. अपडेट करण्यापूर्वी मगाशी सांगितल्याप्रमाणे बाळ आज कुठल्या गावावरून आपल्याकडे आलेले आहे ते आपण अपडेट करणार आहोत. हे बाळ असं आपण ग्राह्य धरूया की ह्या कुठल्या गावांपैकी आलेले नाही आहे, जे इथे ज्यांचा उल्लेख आहे ज्या गावांचा. हे बाळ कुठल्या तरी दुसऱ्या क्षेत्रातून आपल्याकडे आलेले आहे. त्या परिस्थितीत आपण बाळाला टॅग टू सेशन साईट ह्या चेकबॉक्सवर क्लिक करणार आणि आजचे लसीकरण ह्या हिरव्यामध्ये ज्या बॉक्समध्ये आहेत ते आपण अपडेट करूया. तो OPVचा आज 2nd डोस ड्यू आहे त्याच्यावरती क्लिक केलेला आहे. रोटाचा 2nd डोस ड्यू आहे त्याच्यावरती क्लिक केलेला आहे. FIPV आज ड्यू नाही आहे कोणताही डोस. न्यूमोकोकलचा एक कोणताही डोस आज ड्यू नाही आहे. आणि पेंटाचा 2nd डोस ड्यू आहे. ह्याची नोंद घ्यावी की आजचे लसीकरण जेव्हा मी अपडेट करत आहे तेव्हा तारीख टाकणं गरजेचं नाही आहे, कारण ज्या दिवशी सेशन चालू आहे त्याच तारखेच्या समोर हे लसीकरण झाल्याचे नंतर MCP कार्डमध्ये दिसून येईल. आता मी सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करत आहे. आता आपण वॅक्सिनेट मेंबरवर क्लिक करून पुढे जाऊ शकतो. पण आपण जर लाभार्थ्याला काही कारणावश लस दिली नाही तर रिजेक्ट मेंबर केल्यानंतर काय होतं आपण पाहूया. तर मी रिजेक्ट मेंबर ह्या टॅबवर क्लिक करत आहे. तर ते मला कारण विचारत आहे. चूज रिझन फॉर रिजेक्शन ह्या बॉक्सवर क्लिक करताच मला जे काही कारण आहे, वॅक्सिन उपलब्ध नव्हतं, लाभार्थ्याने रेफ्यूज केलं किंवा ॲलर्जी किंवा ॲनाफायलेक्टिक रिॲक्शनचा ह्या लाभार्थ्याला इतिहास आहे किंवा कुठल्या फूडच्या किंवा औषधाची ॲलर्जी आहे, तर जे काही कारण असेल जेणेकरून आपण ह्या लाभार्थ्याला लसीकरण दिलं नाही ते कारण आपण निवडूया. इथे आपण ग्राह्य धरूया की बाळाला ॲलर्जी आहे असं आढळून आलं.
आता मी या चेकबॉक्सवर टिक करतो आहे की मी या गोष्टीची खात्री केलेली आहे आणि ह्या निळ्या टॅबवर रिजेक्ट मेंबरवर क्लिक करत आहे. तर आपण पाहू शकता की ऋतुवा हे लाभार्थी रिजेक्ट करण्यात आलेली आहे. आपण त्याला लस दिलेली नाही आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे आता सिनॅरिओ पाहिलेले आहेत, ज्यामध्ये लाभार्थ्याचं नोंदणीकरण नव्याने केलं होतं आणि त्याचं लसीकरण अपडेट केलं, अथवा काही कारणावश त्याला वॅक्सिन नसेल लागलं तर कारण देऊन आपण रिजेक्ट केलं. आता असा एक सिनॅरिओ आपल्यासमोर येऊ शकतो ज्यामध्ये पालकाचे पण रजिस्ट्रेशन युविनवरती झालेले नाही आहे. तर त्या सिनॅरिओमध्ये पहिले आपल्याला पालकाचे रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि त्यानंतर मग बच्चूचे रजिस्ट्रेशन आपण करू शकू. तर तीच प्रक्रिया आपल्याला फॉलो करायची आहे, ज्या प्लसचं बटन वापर करून आपण तो फॉर्म ओपन होईल आणि दोघांचे रजिस्ट्रेशन एका पाठोपाठ एक करू शकतो. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या लाभार्थ्यांचे लसीकरण सत्रादरम्यान केलेले आहे. अपॉइंटमेंट घेतलेले लाभार्थी, रजिस्ट्रेशन होते पण अपॉइंटमेंट घेतलेले नव्हती, बच्चूचे रजिस्ट्रेशन नव्हते पालकाचे होते, मग बच्चूला पालकाबरोबर मॅप करून त्याचे आपण रजिस्ट्रेशन केले आणि पालक आणि बालक दोघांचे रजिस्ट्रेशन नव्हते, त्यांचे रजिस्ट्रेशन करून मग आपण त्यांचे लसीकरण पूर्ण केले. लसीकरण नसली झाल्यास आपण काही कारणावस्तव रिजेक्ट केलं तर तो पर्याय जाणून घेतला. चुकून काही चूक झाली तर कसे अंडू करायचे व चूक दुरुस्ती करायची हे आपण शिकून घेतलं. आता दिवसभराचे काम करून जेव्हा आपले सर्व लसीकरण पूर्ण होईल तेव्हा आपण हा एंड सेशन जो उजव्या बाजूला पर्याय दिसत आहे त्याच्यावर आपण क्लिक करून आपले सत्र संपवणार आहोत. ते मला विचारत आहे, आर यू शुअर यू वॉन्ट टू एंड द सेशन? हा यसचा पर्याय काळजीपूर्वक निवडायचा आहे, कारण एकदा सत्र एंड केले तर त्या लसीकरण सत्रामध्ये जे लाभार्थी ज्यांचे लसीकरण झालेले आहे त्यांचे लसीकरण पुन्हा आपल्याला करंट वॅक्सिनेशनच्या अंतर्गत अपडेट करता येणार नाही. तर मी आता यसचा पर्याय निवडत आहे आणि आपले आजचे सत्र यशस्वीरित्या संपलेले आहे असा मेसेज आपल्याला दिसत आहे. मी आता बॅकवर क्लिक करत आहे आणि आपण आपल्या होमपेजवर आलेलो आहोत. तर आजचे सत्र या यादीतून निघून गेलेले आहे. वॅक्सिनेटर मॉड्यूलमध्ये आपल्याला अजून एक पर्याय आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या गरोदर मातेचं ॲबॉर्शन झालं आहे असं आढळलं किंवा एखाद्या बालकाचा किंवा गरोदर मातेचा मृत्यू झाला आहे असं आपल्या निदर्शनास आलं आणि ते आपल्या कार्यक्षेत्रात आहे, तर ते आपण त्याची नोंद आपण वॅक्सिनेटर मॉड्यूलमार्फत करून घेऊ शकतो. इथे हे गोलाकार आहे, त्याचा वापर करून मी इथे त्या संबंधित लाभार्थ्यांना त्यांचा मोबाईल नंबर, रेफरन्स आय डी किंवा फोटो आय डी वापरून शोधू शकतो. मी आता एक उदाहरण घेत आहे इथे. तर ह्या नंबरवर एवढे लाभार्थी रजिस्टर्ड आहेत. तर आपण गृहीत धरूया की रीना ही लाभार्थी आहे जिचा मृत्यू झालेला आहे. तर उजव्या बाजूला हे 3 टिंब डॉट दिसत आहेत, त्याच्यावर क्लिक केल्यावरती आपल्याला डिक्लेअर्ड हा पर्याय दिसत आहे. त्याच्यावरती आपण क्लिक करून त्या बालकाच्या मृत्यूची तारीख आपण इथे नोंद करणार आणि कन्फर्म डिक्लेअर्ड ह्या टॅबवर क्लिक करून बाळाचे मृत्यू झाले आहे असे डिक्लेअर करत आहोत, घोषित करत आहोत. आणि आता त्या बाळाचे नाव पिवळ्या पट्टीमध्ये आपल्याला दिसू लागेल. ह्याचा महत्त्व हे की इथून पुढे ह्या बाळाचे नाव ड्यू लिस्टमधून निघून जाईल आणि बाळ ड्यू आहे असं दिसून येणार नाही. तर अशा प्रकारे आपण डिक्लेअर डेथसुद्धा करू शकतो व गर्भवती महिला असल्यास आणि अबॉर्शन झाले असल्यास तिचे अबॉर्शन रेकॉर्ड करून ती TDला ड्यू नसल्याचे आपण नोंद करू शकतो. तर अशा प्रकारे वॅक्सिनेटर मॉड्यूलचा वापर करून आपण आपले सत्र जे आपल्यासाठी योजले आहेत आपल्या मेडिकल ऑफिसरद्वारा ते आपण यशस्वीरित्या नोंद करून रेकॉर्ड करून आपलं काम पूर्ण करू शकतो. धन्यवाद.